नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना उमेदवारी। आजच त्यांचा भाजपात होणार प्रवेश, तर नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, त्यांचा पराभव करणार। बच्चू कडूंची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया। छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। तुम्ही जागा लढा, आम्ही जिंकून आणू, भुजबळांच्या कार्यकर्त्यांची मागणी। तर नाशिकचा जो कोणी उमेदवार ठरेल त्याला निवडून आणू, भुजबळांचं वक्तव्य। तर भुजबळांच्या बातमीमुळे गोडसे नाराज, नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे ठाम, लवकरच मुंबईत पोहोचणार। तर मुख्यमंत्र्यांकडे बैठकीचं आयोजन। यवतमाळ, वाशिम, नाशिकच्या जागेवर आजच निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंसोबत आज 2 मोठ्या बैठका। संजय राठोड आणि भावना गवळीही बैठकीला हजर। उदयनराजे भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता। साताऱ्यात उदयनराजेंचं जंगी स्वागत, स्वागत रथावर कमळ चिन्हाची सजावट। साताऱ्यातून लोकसभा लढवणार, उदयनराजेंकडून स्पष्ट। तर दिल्लीत तात्काळ ठेवलं नाही, दिल्लीवारीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया। आगामी लोकसभेत राष्ट्रवादी सन्मानजनक जागा लढवणार, साताऱ्याच्या जागेसाठी आम्ही सकारात्मक, प्रफुल्ल पटेल यांचं विधान। प्रकाश आंबेडकर अकोल्यातून स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार, पत्रकार परिषदेत आंबेडकरांची घोषणा। अकोल्यात मविया आणि महायुतीचं टेन्शन वाढलं। माढा लोकसभेसाठी इच्छुक धैर्यशील मोहिते पाटलांचं शरद पवारांसोबतचं पोस्टर व्हायरल। तर माढाचा उमेदवार बदला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी।